समाजासाठी काम करत नाही का? मला त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही, लक्षात घ्या. भुजबळांनी अति केलेलं आहे, छगन भुजबळांनी अति केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत. त्याच्यामुळं भुजबळांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही. अहो, त्यांनी त्यांच्या नेत्याच्या समर्थनात केली ना, मराठा समाजाच्या समर्थनात थोडी, विरोधात थोडी केली. कोणी कोणाच्या नेत्याच्या संदर्भात जर भूमिका घेत असेल तर ती समाज त्यांची भूमिका आहे वैयक्तिक. मराठा समाजाचे विरोधक छगन भुजबळ आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. उमेदवारी मिळाली तर राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय राहणार आहे? जरांगे पाटील या सगळ्याच्या बाबत काही भाष्य करणार आहे का? कारण भुजबळ आणि जरांगे पाटील हे हा जो युद्ध होतं बदलत्या काळात चाललेलं, त्यावरती मराठा समाज एकत्र येऊन काही भूमिका घेणार आहे का राज्यातल्या सगळ्या कार्यालयाच्या? आम्ही जरांगे पाटलांशी नक्कीच याबाबत चर्चा करू की जर भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं तुम्ही ठरवून घ्या. ज्या त्या लेवलला, ज्या त्या मतदारसंघात जी जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या. पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाज शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला लावू. कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या आड येत आहे. छगन भुजबळांना नाशिकमधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे. मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून. त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका. जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलं असं भुजबळांना उमेदवारी द्या, मला निवडणूक लढता येईल. पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत, लक्षात घ्या. जर भुजबळ लढले तर 100% लढणार ना, का लढायचं नाही? मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळा या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ. पण ही महाराष्ट्रात लढेल, ही काही एका मतदारसंघापुरतं नाही, लक्षात घ्या. 48 मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळांना उमेदवारी दिली. आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना, तुम्ही बळजबरी त्यांना घोड्यावर चढताय असं सगळं चित्र दिसतंय. ज्या भुजबळांनी काही तयारी केली नाही त्यांना अचानक वरतून आदेश आला, तेच सांगतात की मला वरतून आदेश आला आणि मला उमेदवारी करायला सांगितली. हे काही कळत नाही ना चित्र. हे चित्र स्पष्ट करणार का नाही? तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ नका, हा आमचा स्पष्ट या ठिकाणाहून आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार. मराठा समाज मतदानाच्या माध्यमातून भुजबळांच्या पाठीशी नसणार असं एकंदर चित्र या प्रेसच्या माध्यमातून दिसतं. 100% हे मीच नाही किंवा हे व्यासपीठच नाही. तुम्ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकाच्या गावात जाऊन जर एखाद्या सर्वसामान्य मराठा समाजाला बांधवाला विचार, मराठा समाजाचाच नाही, मी तुम्हाला आत्ता परत सांगतो, छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात. 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या कुठल्या माणसाला त्यांनी नाशिकमध्ये मोठं केलंय मला सांगा? त्यांनी कुठल्या नेत्याच्या संदर्भात एखाद्या ओबीसीच्या घटकाला पुढे आणून त्याला न्याय दिला आतापर्यंत सांगा? आतापर्यंत छगन भुजबळांना स्वतःच्या पुतण्याची उमेदवारी मागता आली, स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागता आली, स्वतःच्या सुनेसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. स्वतः लढतात. अरे एका घरात तुम्ही 4-4 माणसं, तुम्ही ओबीसीचे नेते स्वतःला म्हणतात का? तुम्हाला दुसरे तुमच्या घटकातील दुसऱ्या नेत्यांना किंवा समाजातील एखाद्या तळागाळातल्या माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेता येत नाही का? अजिबात घेता येत नाही. हे फक्त त्यांच्या घरासाठी, त्यांच्या घराला वाचवण्यासाठी छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्वाचं सोंग आणतात. ते कुठल्याही समाजाला, ओबीसीतल्या घटकाला न्याय देत नाही. आणि त्यांनी तुम्ही बघा ना, न्हावी समाजाला मराठा समाजाच्या विरोधात करायचं काय काम होतं का? अरे न्हावी समाज हा गुन्हा गोविंदाने मराठा समाज नांदतो, काही गरज होती का? नाही. आदिवासी समाजाला आणि धनगर समाजाला एकमेकाच्या विरोधात करणारे कोण आहे? हे छगन भुजबळच आहे ना. आणि मग अशा नेत्याला जर जो नेता प्रत्येक जातीच्या 2-2 घटकांमध्ये वाद लावण्याचं काम करतो, त्या नेत्याला उमेदवारी देण्याचं धाडस महायुती का करते? हा प्रश्न आमचा महायुतीला आहे. तुमचा विरोध आहे, ब्राह्मण समाजाचा देखील या भुजबळांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे असं वाटतंय का पुढच्या काळामध्ये भुजबळ विरुद्ध ह्या सगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत तो संघर्ष वाढेल? 100% वाढेल. आज तर तुम्हाला सांगतो, आम्ही 2-3 समाज, प्रामुख्यानं मराठा समाज या मतदारसंघात सगळ्यात मोठा समाज आहे, आदिवासी समाज 2 नंबरला आहे, ब्राह्मण समाजाची सुद्धा संख्या लक्षणीय या मतदारसंघात आहे. मग एवढा सगळा विरोध असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या घटकांना त्यांनी, आता न्हावी समाजाने ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं, तुम्ही सगळ्यांनी मीडियानीच दाखवलेलं आहे काय भूमिका आहे त्या समाजाची. भुजबळांच्या विरोधातच भूमिका आहे. तुम्ही त्यांच्या शेजारच्या दोघांचे मतदारसंघ आहेत, एक आमदार आहेत त्या ठिकाणी आणि भुजबळ साहेब पण आमदार आहेत, त्या दोघांचे वाद सुरू होत आहेत ना. म्हणजे भुजबळांबरोबर ओबीसी आहेत हे कोणी सांगतं? अजिबात नाही. मराठा समाज ओबीसी हा एक संघ आहे. आम्ही तळागाळातील समाज बांधव एकमेकासोबत आहोत
आमच्यामध्ये कुठलेही वाद नाही आणि मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही, तो वैयक्तिक छगन भुजबळांना विरोध आहे. बाकी भुजबळांच्या जातीला नाही, भुजबळांच्या ओबीसीतल्या कुठल्या घटकाला नाही, तर भुजबळांना आमचा विरोध आहे. मी वारंवार म्हणताय की मी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, मराठा समाजाच्या कुठल्याही माणसाला विरोध केला नाही, ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, मी अशा पद्धतीची मागणी केली आहे. मग मायावतीचा विरोध का? हे बघा, भुजबळ साहेब हे संविधानिक पदावर बसले. आरक्षणाच्या बाबत मला वाटतं भुजबळ साहेबांचा अभ्यास थोडासा कमी. 50% आरक्षण या देशात आहे आणि त्या 50%च्या आत 10% आता सुवर्णांचं आरक्षण वाढवलं म्हणजे 60% झालेलं आहे. पण 50%च्या आत कुणबीचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने दाखवून दिले की आम्हाला कुणबीमध्ये आम्ही आहोत आणि असल्यामुळं 50%च्या आत आम्हाला आरक्षण द्यावं. 50%च्या बाहेर तर सगळेच म्हणतात ते टिकत नाही ना कोर्टात. 2 वेळा 3 वेळा आरक्षण दिलंय, 50%च्या वरचं 3 वेळा आरक्षण दिलं असताना ते टिकलं नाही. म्हणून मराठा समाज त्याच्या हक्काचं संविधानिक पद्धतीनं टिकणार, संविधानात बसणार. 50%च्या आत आरक्षण मिळते. भुजबळ साहेबांनी म्हणावं ना की जातीय जनगणना करा आणि ज्या त्याच्या जातीच्या जनगणनेनुसार ज्याच्या त्याचा असेल 50%च्या आत मराठा समाजाची जी लोकसंख्या असेल त्या प्रमाणावर त्यांना आरक्षण देण्यात यावं. ही भूमिका भुजबळांनी घ्यावं, आम्ही अभिनंदन करू. पण भुजबळ ते म्हणत नाही. भुजबळांना माहित आहे. भुजबळ काय म्हणतात, आमच्या ओबीसीत. अहो, ओबीसी काय तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का? आमच्या ओबीसीत म्हणजे का? मराठा समाजाला संविधानिक आरक्षण 50%च्या आत ओबीसीतून मिळतंय आणि ते मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे भुजबळांना आमचा विरोध आहे. भुजबळ काय आमचे दुश्मन नाही का बांध भाऊ नाहीये, पण ते समाजाच्या आमच्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसतात. आमच्या तरुणांचं मराठा आरक्षण घालवलेलं आहे भुजबळांनी, म्हणून आमचा भुजबळांना विरोध आहे. भुजबळांना विरोध करता आहे, भुजबळांच्या विरोधात एकवटता आहे आणि भुजबळांना निवडून द्यायचं आव्हान निवडून देऊ नका असं आव्हान. पण तुमच्या देखील नाहीये ना, मराठा समाजाचे 4-4, 5-5 उमेदवार जे आहेत ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे तुम्ही भुजबळांना आव्हान देत असताना तुमच्यातली नक्कीच. आता तुमच्याच सहकार्याने जो प्रश्न विचारला का तुम्ही राजा भाऊ वाजेंना मतदान करा, तसं होऊ शकत नाही. जेव्हा भुजबळांची उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला नाशिक जिल्ह्यातलं चित्र बदललेलं दिसेल. त्यावेळेस समाज एक संघ राहील, समाज एक ठिकाणी बसून त्यावर निर्णय घेईल. म्हणून आज आम्ही कोणाची तरफदारी करायला नाही. ही प्रेस फक्त भुजबळांना उमेदवारी देऊ नये एवढ्यासाठी आहे. समाजाचे उमेदवार उद्या ठरवतील ना. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मागच्या निवडणुकीत मराठा समाजाची मतं विभागू नये म्हणून मी स्वतः फॉर्म भरून माघार घेतली आणि मी हेमंत गोडसेंना पाठिंबा त्यावेळेस दिला होता. तो कॅन्डिडेट आम्ही निवडून पण आणला 2.25 लाखांनी. याही वेळेस जर महायुतीला तसा काही करिश्मा बघायचा असेल तर त्यांनी खरंच मराठ्यांना अंगावर घेऊन दाखवावं. आम्ही मराठे काय आहोत हे महायुतीला दाखवून देऊ. महायुतीमध्ये अनेक पदाधिकारी आहेत मराठा समाजाचे, त्यांना भुजबळांचं काम करावं लागेल. भुजबळांचं काम जोही मराठा समाजाचा माणूस करेल त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच पुढच्या निवडणुकीत करून घ्यायचं. मराठा समाज आणि त्या समाजावर झालेले आतापर्यंतचे अन्याय जर बघितले, मला वाटत नाही भुजबळांच्या गाडीत बसणारा मराठा समाज सुद्धा राहील त्यांच्याबरोबर आणि मतदान जाताना करताना तो दुसऱ्यालाच करेल, एवढं लक्षात घ्या. आणि असे पडले ना, मागच्या वेळेस भुजबळांबरोबर अनेक मराठा समाजाचे नेते होतेच. अहो 2,75,000 मतांनी भुजबळ पडले नाशिक लोकसभेला. आता हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जे कोणी त्यांची कमिटी बसली त्या कमिटीला मी सांगतो की भुजबळांबरोबर त्यावेळेस तर एवढा जातीवाद भुजबळांनी केला नव्हता, एवढं मराठ्यांना डिचवलेलं नव्हतं. त्यावेळेस सुद्धा भुजबळांबरोबर अनेक मराठ्यांचे दिग्गज नेते होते नाशिकमधले. भुजबळांना धोबी पछाड 2,75,000 मतांनी त्यांच्या पुतण्याला त्यांना 1,75,000 मतांनी दिलेली आहे. याचा अभ्यास करून 48 मतदारसंघांचा विचार करून उर्वरित 47 मतदारसंघांचा विचार करून महायुतीनं विचार करावा भुजबळांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची. आणि जर दिलीच मग मराठे ज्यावेळेस महायुतीच्या विरोधात येतील त्यावेळेस मात्र या सर्व नेत्यांनी मराठा समाजाला जातीय रंग किंवा जातीयवादी म्हणण्याचं धाडस करायचं नाही. आम्ही आज तुम्हाला सूचक इशारा दिलाय, तुम्ही त्यांना देऊ नका. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका केली, जो माणूस मराठा समाजासाठी कामाला येईल त्याला निवडून द्या, मग तो कोणत्याही पक्षातला असेल. त्यांनी काय असं विशिष्ट पक्षाचं नाव सांगितलं का, तर नाही सांगितलं. म्हणून महायुतीनं सुद्धा छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये. समाज ठरवेल मग कोणाबरोबर जायचं आणि कोणाला मतदान करायचं.